मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. मी गजानन खंदारे, प्रवक्ता संभाजी ब्रिगेड. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेमध्ये जो काही कलगीतुऱ्याचं जो काही नाट्य सुरू होतं, तर त्या नाट्यावर आज अखेर पडदा पडला. नाट्य हा शब्द मी या ठिकाणी जाणीवपूर्वक वापरत आहे आणि याला एक प्रकारे नाट्यच असं म्हणता येईल. जिल्हा परिषदच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचारी संघटना आणि जिल्हा परिषदेचे एक कुशल प्रशासक म्हणून ओळखले जाणारे सीईओ वाघमारे यांच्यातील हा वाद आज बऱ्याच अंशी विकोपाला गेलं होतं. जिल्हा परिषद संघटनांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारलं होतं. त्यांच्या विरोधात आज धरणे आंदोलनही त्यांनी केलं आणि या आंदोलनाची दखल घेत कुठेतरी राज्याचे सचिव जे पूर्वीच्या काळी या वाशिम जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्ट असा कारभार पाहिला. त्याच्यानंतर इथून बदलून ते अकोला येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. असे एकनाथजी डवले आज वाशिम मध्ये होते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा एकनाथजी डवले यांच्या कार्यकाळात शिस्तीचा अंमलबजावणीचा अतिशय पद्धतशीरपणे वापर झाला होता. नैदानिक चाचण्यांसारख्या चाचण्या त्यांनी जिल्हा परिषद शिक्षकांकडून करून घेतल्या होत्या. मात्र गेल्या 8-10 दिवसामध्ये जो काही माध्यमातून जो काही वाद सुरू होता किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे काही आरोप प्रत्यारोप होत होते, तर हे एक प्रकारे जिल्हा परिषदेचे एक कुशल प्रशासक म्हणून काही दिवसांपूर्वी सीईओ वाघमारेजी यांनी आपला कार्यभार स्वीकारला आणि जिल्हा परिषदेला पहिल्यांदा पुन्हा एकदा एक चांगले सीईओ मिळाले म्हणून याचा जनमानसात आनंद होत असतानाच त्यांची जी काही अंमलबजावणीची जी काही कार्यपद्धती होती, तर ती कार्यपद्धती कुठेतरी चुकीची होती, दडपशाहीची होती, असा आरोप कर्मचारी संघटनेकडून केला जात होता आणि त्यांच्यावर गैरप्रकार किंवा भ्रष्टाचारासारखे आरोपही या संघटनाकडून केले जात होते. मग हा आरोप खरा खोटा याची सत्यता पडताळून पाहण्याऐवजी म्हणजे एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर किंवा इतर उच्चपदस्थ अधिकारी जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना एखाद्या प्रशासनातील अधिकाऱ्यावर असे आरोप होत असतील, तर अशा गंभीर स्वरूपाचे, तर त्याच्यामध्ये सत्य आहे किंवा तथ्य नाही असं म्हणता येणार नाही. चांगल्या आणि वाईट बाजू ह्या सर्वच ठिकाणी सारख्या असतात. मात्र हा वाद विकोपाला गेला असताना हा वाद विझवण्याऐवजी त्यात तेल टाकण्याचं, तेल ओतण्याचं काही नाट्यपूर्ण कामगिरी काही येथील स्वतःला सामाजिक संघटना म्हणून घेणाऱ्या संघटनांनी, त्यांना काही राजकीय संघटनाही सामील असतील, तर यांनी हा अतिशय जाणीवपूर्वक हे काम केलेलं आहे आणि त्याच्यासाठीच आजचं हे निवेदन आहे. आता शिक्षक संघटनांचं म्हणणं असं होतं की त्याच्यामध्ये वस्तुस्थिती पण आहे की एकीकडे माध्यमामध्ये अशी चर्चा होत होती की कुठेतरी कामचुकार कर्मचाऱ्यांना या माध्यमातून आळा बसतोय म्हणून ते हे विरोधात येत आहेत. मात्र असं सरसकट म्हणणं योग्य ठरणार नाही. बरीच कामचुकार कर्मचारी असू शकतात, मात्र सरसकट सर्वच कर्मचारी असे नसतात, अपवादात्मक काही असतात आणि मग सगळ्यांनाच सरसकट दोषी ठरवणं योग्य ठरणार नाही किंवा जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीच पूर्ण बाजू चुकीची आहे किंवा त्यांचं चुकतंय किंवा ते कुठेतरी दडपशाहीचाच वापर करतायत असं म्हणणंही सर्वथा चुकीचं ठरेल. दोन्ही बाजू समजून घेणं हे महत्वाचं ठरत असताना काही घटक मात्र याच्यात, काही तत्व मात्र याच्यात मुद्दामहून राजकारण करण्याचा प्रयत्न करत होते. महिन्याभरापूर्वीची एक गोष्ट, पूजा खेडकर नावाचे एक प्रशासनार्थी जिल्हाधिकारी म्हणून वाशिम जिल्ह्यामध्ये रुजू झाले असताना 15 जुलै रोजी संभाजी ब्रिगेडनं आमच्याकडे असे आरोप असलेले अधिकारी या जिल्ह्यासाठी नकोय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं आणि त्यांच्यावर जे असलेले आरोप आहेत तर त्याची चौकशी झाली पाहिजे यासाठी धरणं आंदोलन दिलं होतं. मात्र त्याही वेळेस कुठेतरी जातीयतेचा कंगोरा स्वीकारून विशिष्ट जातीचे लोक आणि काही सामाजिक संघटना पूजा खेडकर यांच्या समर्थनार्थ आमने सामने आल्या होत्या. त्यांनी पूजा खेडकर यांचं समर्थन केलं. नेमकं कशासाठी केलं हे माहीत नाही. मात्र पूजा खेडकर ह्या संपूर्ण चौकशीआधी दोषी आढळल्या, त्या बडतर्फही झाल्या आणि संपूर्ण राष्ट्रीय आणि राज्य मीडियानं त्यांच्या विरोधात अनेक गोष्टी समोर आणल्यात, अनेक तथ्य समोर आणली आणि अशा स्थितीत एक प्रकारे त्यांनी
आपल्या समाजाचा द्रोह केला होता, राष्ट्राचा द्रोह केला होता, असे गंभीर आरोप असताना आपण अशा व्यक्तीच्या समर्थनासाठी पुढे येतो, ही गोष्ट काहीशी खटकणारी वाटली. आत्ताही नेमक्या त्याच गोष्टी घडल्या, की जिल्हा परिषदेसमोर 2 पेंडाल आमने-सामने पडले. एक सीईओच्या विरोधात होते, धरणे आंदोलन देत होते, तर दुसरीकडे काहीतरी विरोधासाठी विरोध करणारे काही संघटनाही त्यासाठी पुढे आल्या. मात्र हे करत असताना जर सीईओ साहेबावर जर काही आरोप होत असतील तर त्याची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे. जर काही ह्या कर्मचारी संघटना जर चुकीची मागणी लावून धरत असतील तर त्यांनाही कुठेतरी प्रतिबंधित केलं पाहिजे. ही भूमिका या सामाजिक संघटनांची असली पाहिजे. मात्र एक चांगले प्रशासकही आम्हाला गमवायचे नाहीत. कर्मचारी संघटनेलाही नाराज करायचे नाही आणि सगळ्यांनी सोबत मिळून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काय करता येईल यासाठी सर्वांनी सोबत आलं पाहिजे. या भूमिकेतून आज संभाजी ब्रिगेडनं समितीचं एक चांगलं पाऊल उचललं आणि ही समेट घडवून आणण्यासाठी कर्मचारी संघटनांनीही काही गोष्टी मान्य केल्या आणि प्रशासनानेही त्या मान्य केल्या आणि यातून जी काही निष्पत्ती झाली तर त्यातून वाईट काहीच असं झालं नाही. मात्र एक गोष्ट यातून अधोरेखित होते, की आपण स्वतःला समाजधुरीण म्हणत असताना आपण नेमक्या कुठल्या गोष्टीचं समर्थन करतोय किंवा कुठल्या गोष्टीला विरोध करतोय याची जाण आपण ठेवली पाहिजे किंवा एखादी संघटना करते किंवा एखाद्या संघटना याच्यात उतरतात म्हणून आपण केवळ आरोप प्रत्यारोप करणं हे सर्वथा चुकीचं आहे असं आम्हाला वाटते. तुम्हाला काय जे वाटत असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये कळवण्यासाठी तुम्हाला मुभा आहे. लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि संविधानिक मार्गाने सगळ्यांना बोलण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार आहे. शिक्षक संघटना या आंदोलनाच्या पावित्र्यात उतरल्यात. त्याच्यासोबतच सीईओ यांच्या समर्थनार्थही ज्या संघटना उतरल्या असतील तर त्यांचा तो लोकशाहीचा संविधानिक मार्ग आहे, त्यांना अधिकार आहे. मात्र कुठेतरी नैतिकतेच्या हिशोबाने जर बघायचं झालं तर आपण कुठेतरी ह्या वातावरणामध्ये नेमकं दूषित करून किंवा तेल ओतण्याचं काम करण्यापेक्षा याच्यामध्ये जर ही पूर्वीच समेट घडवण्याचा प्रयत्न जर कोणी केला असता तर कदाचित या स्टेपपर्यंत हे प्रकरण गेलं नसतं.